कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या प्रकार हॉस्पिटलमध्ये मोठी भीषण आग लागली। हॉस्पिटलमधल्या डायलिसिस युनिटमधील एसीला आग लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। समयसूचकतेने आग लागल्यानंतर रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे। सर्व सुखरूप असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने माहिती दिलेली आहे। अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेले आहे। पेशंटच्या सर्व नातेवाईकांनी कृपया घाबरून जाऊ नका। त्यांना योग्य स्थळी हलवलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये हा सगळा डेटा तुम्हाला मिळेल, तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कारण जिथे जिथे उपलब्धता होती त्याप्रमाणे ती हलवली आहे सगळी मंडळी, आणि त्यांचा डेटा तुम्ही द्या। सर 51 पेशंट होते आणि त्याच्यामधले 7 ICUचे होते। सगळे पेशंट आता स्टेबल आहेत। किती पेशंट हलवले? आता आम्ही ICUचे प्रायोरिटीवरती हलवले। ICUचे 7 पेशंट हलवले आणि याला सिव्हिलला जे आम्ही हलवले ते डायलिसिसचे 2 आहेत आणि बाकी मिळून एकूण टोटल 5 हलवले आणि बाकी आता सगळं वरती मॅनेज झालं आहे, सगळं स्टेबल आहे, सगळं आहे। आता एक 15-20 मिनटात आम्ही कॅज्युअल्टीला सगळे पेशंट आत घेऊ, एक चेक करू आणि त्यांच्या डिपार्टमेंटला परत सेटल करू। नाऊ एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल। आमची सिस्टीम पण इंटॅक्ट होती, फक्त प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळ्यांना बाहेर आणलं होतं।